चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे खऱ्या अर्थानं सावकार आहेत। माननीय मुनगंटीवार साहेब हे या राज्याचे अर्थमंत्री आहेत, ते सावकार आहेत, त्यांच्या हाती तिजोरीच्या चाब्या आहेत आणि म्हणून त्यांनी बल्लारपूर, मूल, चंद्रपूर येथे चांगल्या स्थितीत असलेले जुने बसस्टँड पाडले आणि नवीन बसस्टँडचे बांधकाम केले। आम्ही त्यांचं स्वागत करतो, पण करोडो रुपये चंद्रपूर, मूल आणि पोंभुर्तीवर खर्च केला। एक चांगलं काम तुम्ही केलं साहेब, पण आमच्याकडे गडचांदूर असेल, कोरपणा असेल, जिवती असेल, हे तुमच्याच जिल्ह्यामधले, तुम्ही ज्याचे पालक आहे ना, आम्ही याचे पाल्ले आहोत। या गडचांदूर, जिवती आणि कोरपणामध्ये मागील अनेक वर्षापासून बसस्टँडची मागणी आहे, पण तुम्ही बसस्टँड दिले नाही। ज्या ठिकाणी बसस्टँडची मागणी नाही, ज्या ठिकाणी चांगले बसस्टँड होते तिथं बसस्टँड केले, जिथं मागणी आहे, लोकांना गरज आहे। आता पावसात आंदोलन होत आहे आणि पावसामध्ये विद्यार्थी बिचारे इथं भिजत उभे आहे। अशा प्रकारची स्थिती असताना बसस्टँड या गडचांदूर, कोरपणा आणि जिवतीला दिलेलं नाही आहे। या गोष्टीचा हा अन्याय, हा भेदभाव, जिथं गरज नाही तिथं अत्याधुनिक बसस्टँड, करोडो रुपयाचा खर्च, आणि इथं बसस्टँडची गरज आणि मागणी नाही तरी बसस्टँड नाही, हा अन्याय, हा भेदभाव कशासाठी? हा सवाल शासनाला करण्यासाठी आज आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे। आमच्या जनआंदोलनाची, जनविकास सेनेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। बसस्टँड या तीनही शहराला मिळाल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही, हा आमचा महाराष्ट्र शासनाला इशारा।